गंधाची टिकलीच बरी, आम्हाला आमची गंधाची टिकलीच बरी. आम्ही शेतकऱ्यांच्या मुली हो, आम्ही शेतकऱ्यांच्या मुली. किती वर्ष झाले तुम्हाला शेती करून? आता चौथीपासून शेती करतो. चौथीपासून. कसं वाटतं मग असं शेतकरी जीवन एवढं सगळं कठीण असून पण? कठीणच आहे, पण ती सवय लागून गेली. कामाला कोणी घेत नाही, काय करायचं. आणि तुमची मुलं काय करतात? ते जातात शाळेत, पण आता होईल काम त्यांचा तवा. आता जर हुशारी असला ना तरी पैशाशिवाय काम होत नाही. ही भाताची साळ बोलतात, याला भात पण बोलतात, काही लोक साळ बोलतात. इंद्रायणी म्हणून भात आहे, वासाचं भात आहे, एक नंबर. म्हणजे पूर्ण ही प्रोसेस जी आहे तांदळाची त्याला 4-5 महिने लागून जातात. हा 6 महिने लागून जुलै पासून नोव्हेंबर. हा नोव्हेंबर बरोबर. तर मग इतका सीझन असतो, मग परत काहीच नाही, परत पाणीच नसते आमच्याकडे. म्हणजे पूर्ण वर्षातून फक्त एकच पीक येतो आमच्याकडे. तुम्हाला कसं वाटेल जर इथे तुम्ही शेती करता आणि आमच्यासारखे शहरातले मुलं वगैरे ज्यांना हे कधी बघायला नाही मिळत, असं ट्रॅव्हल इंडस्ट्री, जे प्रवासी आहेत, जे फिरणारे आहेत, ज्यांना खूप हौस आहे वेगळ्या वेगळ्या संस्कृतीबद्दल माहिती करून घ्यायची, ते इथे आले, त्यांनी एक दिवस तुमच्यासोबत घालवला आणि त्यांना पण त्याचा एक अनुभव मिळतो नवीन, आणि तुम्हालाही त्यावर एक आर्थिक हेल्प मिळेल. तर यावर तुमचं काय मत? आम्हाला पण चांगलं वाटेल. त्यांचे काय अनुभव ते आम्हाला सांगतील, आमचा अनुभव आम्ही त्यांना सांगू. आम्ही शहरामध्ये नाही जात, आमची गोटी सोडून कुठं जाते, आम्ही गाव आणि नाशिक इटवर तिटवर असं काळपत्ता बनवायसाठीच फक्त हिंडायचं. नाही तर आम्ही कुठं बाहेर नाही. पण पैसा नाही हिंडायचं, पैसा कमी पडला हिंडायचा पैसा नाही. पण मग मस्त असेल ना की तुमच्या गोष्टी हिंडतील बाहेर जगभर.